बरीच गिन्नी चालेल गाडीवर. रस्ता करायचा. चला या, धन्यवाद. हा हा हा. रामकृष्ण हरी मित्रांनो, शुभ सकाळ. स्वागत आहे तुमचं आपल्या आजच्या नवीन ब्लॉगमध्ये. कसं आहे ना, बराचसा लांबचा रूट आहे ना, ड्रायव्हिंग करून आल्याच्या नंतर आहे ना भाऊ नेवाश वाटर आम्ही चहा घ्यायला थांबलो होतो बरं का. कारण कसं आहे ना, आता आहे ना झाकायला लागली डोळ्यावर, म्हणलं सायनात रिस्क घेण्यात मजा नाही, आपण आहे ना थांबून घेऊ. आणि कसं आहे ना, ही गोष्ट आहे ना माझ्या ड्रायव्हर भावांना नक्की माहिती बरं का. एकदा झोपायला लागली ना भाऊ गाडीवर कंट्रोलच नाही. मग ना त्याच्यात माझं एक तुम्हाला एकच सांगणं आहे का भाऊ, किती गडबड असली ना तर असं जर काही परिस्थिती तयार झाली ना वाटाने रात्री लेट नाईट ड्रायव्हिंगमध्ये, तर आहे ना 5 मिनिटं आहे ना थोडासा स्वतःला वेळ द्या, रिलॅक्स व्हा, पाणी तोंडावर मारा, चहा वगैरे घ्या, फ्रेश व्हा, मग परत रूटला. मग काय त्याच्यात आहे ना घरी आता तर आपल्याला ना उशिरा चालतं बरं का. पण आता काय थोडाच वेळ होता आपल्याकडे झोपेसाठी बरं का. कारण की ना आपल्याला शेतकऱ्यांचं पेमेंट मारणं गरजेचं होतं. कारण कसं आहे ना, मागचे 2 दिवस आहे ना आपले जास्त कामात असल्यामुळे ना वेळच नाही भेटला बरं का. आणि शेतकऱ्याचं पेमेंट लेट नाही हो याची काळजी असल्यामुळे ना मग सकाळी आज अलार्म लावून उठलो होतो. म्हणलं रात्री किती जरी उशीर झाला ना आपल्याला सकाळी लवकर उठून पेमेंटचं पहिलं काम करायचं. आणि राहिला विषय कॅशचा, तर कॅश आहे ना आशपाक भेकून आपण आहे ना 20,000 रुपये आणले ते बरं का. कारण की काही पेमेंट कॅश पण काही अकाउंटला पण, जे कॅश पेमेंट होतं ते सकाळी लगेच गाडीसोबत वाटायचं नियोजन होतं. अकाउंटवर ते तर काही 1-2 तासात तर अकाउंटला जाणारच होतं. आणि कसं आहे ना, सर्वात महत्त्वाचं आहे ना, हे सगळं कामकाज आहे ना, अण्णा आहे ना सकाळी डेअरीवर दूध घेऊन जात असतात ना हात विक्रीसाठी, तर त्या टायमिंगपर्यंत आपल्याला आवरायचं होतं. कारण की त्यांच्याकडे बिलं वगैरे पोहोच पावते वगैरे सगळ्यांना देत आले असते पगाराचे. आणि कसं आहे ना, तेवढं वेळात आपण ते कव्हर करणारच होतं बरं का. कारण की आपलं ते टार्गेटच होतं. आणि एकदा तुमच्या भावावर मनानं घेतलं ना काही विषय नाही तिथं. मग काय पेमेंटचा भानगा आवरत नाही तर गावातून कॉल आला बरं का. गोदरेज आहे ना आपलं डीप फ्रीज जे खराब झालं ना, त्याचे सर्व्हिस सेंटरचे माणसं आले ते रिपेरिंगसाठी. आणि कसं आहे ना, वॉरंटीत असल्यामुळे ना ते आपल्याला ना फ्री सर्व्हिस वगैरे सगळं होणार होतं बरं का गोदरेजची. आणि सर्व्हिस 1 नंबर वाटली गोदरेज कंपनीची बरं का आपल्याला डीप फ्रीजची पण. मग त्याच्यानंतर ती माणसं आलेली. मग आपण गेलो होतो गावात गेले प्रतीक भाईला कॉल केला, म्हणलं भाई चहा घेऊन या एकदा. आणि कसं आहे ना, आपला स्वभाव असा आहे ना, कोणी जरी आपल्याकडे आला ना तर चहाशिवाय परत गेलं नाही पाहिजे, ही वृत्ती बरं का आपली. कारण कसं ना, अतिथी देवो भव हिंदू संस्कृतीत मानलेलं आहे आपल्या. मग काय भाईचा आहे ना चहा वगैरे झाला. चहा झाल्याच्या नंतर आहे ना मग भाईसाहेब कामाला लागले. आणि कसं ना, आपल्याला असं एक करीत माणसांची मोठी चेन तयार करायची, माणसंच कमवायचे बरं काय. मग काय त्याच्यानंतर आपण आलो होतो गंगापूरला. कारण की गंगापूरला आपलं काम होतं ना, प्लांटवरला ना कम्प्युटर आहे ना खराब झालं बरं का, CPU वगैरे. तर मग म्हणलं आज आहे ना थोडं निवांत वेळ येतं कामात काम एकदा पहिले हे काम करणं गरजेचं होतं. कारण प्लांटचं कामकाज म्हणल्यावर सगळ्यात प्रायोरिटी राहतं आपल्यासाठी नाही का. मग ना आपण आलो होतो ओम कम्प्युटर्स वाल्याकडे. आणि इथं कसं आहे ना 2 पैशाचं 19-20 होईल बरं का. पण काम आहे ना एकदम क्वालिटीच होतं, त्याच्यामुळे आपण कायम इथंच येत असतो. मग काय त्याच्यानंतर घरी येता ना आपले ना लाडके दूध उत्पादक आहे ना प्रसाद भाऊ भेटले बरं का. त्यांनी अडवले होतं आपला रस्ता. मग रस्ता अडवल्याच्या नंतर मग झाली थोडीफार चर्चा आमची. बरीच गिन्नी चालेल गाडीवर. रस्ता करायचा. कसं नाही, ब्लॉग बनवायला काही वेळ नव्हता भेटला म्हणून आपण खाली येऊन निवांत बसलो. पण विनू शेट काय मोकार ताप देत होता. घरी जाण बेटा, मला व्हिडिओ बनवायचा इथं. मम्मीने पकडलात मारीन बरं तुला. आली ती. बाय विनोदात, बाय बाय, जा घरी बाय. नोकऱ्या म्हणा, आम्हाला टीव्ही चालू करून द्या म्हणा. हा जा पैसे म्हणा, जा. माऊली पैसे म्हण. हा माऊली पाहायचा. बरं जा घरी जा. बाय बाय कर. लवकर या म्हणा पटकन. मग काय व्हिडिओ बनवायचं झालं ना, नंतर अचानक ठरलं का आपल्याला आहे ना राहत्याला जायचं. आणि तुम्हाला माहिती आहे गडबडीत जरा कुठं निघालं ना तर नेमकं आहे ना वाटत आहे ना काही प्रॉब्लेम येतच असते बरं का. आता प्रॉब्लेम म्हणण्यापेक्षा आपल्या गावचं आहे ना रोडचं काम चालू आहे, आपल्याला अभिमान आहे त्या गोष्टीचं बरं का. पण आपल्या मागे गडबड होती. पण काय शेवटी थांबून आपल्याला तिथून मग रोड क्रॉस करूनच घेणं होतं. मग काय त्याच्यानंतर आहे ना आम्हाला जायचं होतं कमलपूरचे बांधारे येऊन बरं का. आता आहे ना पुराचं पाणी येऊन गेलेलं होतं, त्याच्यामुळे ना जरा थोडं आबडधोबड झालेलं होतं बरं का. रस्त्यावर थोडंसं नॉर्मल कचरा बी होता. पण पाणी इतकं खतरनाक दिसत होतं ना, आता तुम्ही पाहू शकता सगळं पाणी गडूळ होतं बरं का. आणि ज्यावेळेस गोदावरी नदीला आहे ना पूर्ण परिस्थिती निर्माण होती ना, तर ह्या पुलाच्या वरतून पाणी राहतं. मग विचार करा तुम्ही पाणी किती राहत असेल बरं का. मग काय त्याच्यानंतर आपण आलो होतो राहत्यात बरं का. आता सध्या ना स्टोऱ्या वगैरे सोडणं ना मी जवळपास बंदच केलेलं आहे बरं का. आता स्टोरीमध्ये वे टू जर राहता जर टाकलं तर तिथले जे काय आपले फॉलोअर्स आहे, जे काय पाहुणे रावळे त्यांना वाटतं आपल्या घरी चहा प्यायला. आणि एकाच्या घरी गेल्यावर दुसऱ्याला राग नको म्हणून या ना या गोष्टी धावपळीत आणि शक्य होतच नाही बरं का, तुम्हाला पण माहिती. मग काय आपण स्टोरी टाकताना फक्त वे टू भरून टाकीत असतो बस. आता कसं आहे ना राहत्याला मेन काम आपलं आहे ना NOC साठी होतं बरं का. HDB फायनान्स ऑफिस आहे ना राहत्याला शिफ्ट झालेलं होतं श्रामपूरचं.
त्याच्यामुळे ना आपल्याला एनओसी घ्यायची होती अशोक लेलंडची. आणि कसं ना अशोक लेलंड नानाच्या नावावर होती बरं का, पण 2 मजले वर शिड्या चढून जायचं म्हणलं खतरनाक काम बरं का, म्हणून मी अण्णाला काय वरती नेलं नाही. अण्णाचं आहे ना फक्त आधार कार्ड आणि पॅन कार्ड घेऊन मी स्वतः वरती गेलो. पण साहेब म्हणे ते स्वतः लागतील. म्हणलं काय अडचण नाही, गाडीत आणलेलं आहे साहेब, फक्त पायाचा प्रॉब्लेम त्याच्यामुळे त्यांना हे आणलं नाही म्हणलं वरती. तीन काय अडचण नाही ना म्हणे, साय घेण्यासाठी ना माणूस पाठवतो म्हणे खाली. आणि कसं आहे ना त्यांचे अशा बोलण्यानंतर एक मनाला समाधान वाटलं बरं का. आणि जगात आहे ना माणूस की अजून पण जिवंत आहे बरं का, याचं ताजं उदाहरण तयार आहे तुमच्या डोळ्यासमोर. आणि कसं आहे ना अण्णाचा आहे ना गुडघ्याचा प्रॉब्लेम बरं का, तर कोणाकडे काही रामबाण उपाय किंवा आयुर्वेदिक काही उपाय असेल तर नक्की कळवा बरं का, मला मेसेजमध्ये कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि कसं आहे ना दवाखान्याची ऑपरेशनची ना भीती वाटते अण्णाला, त्याच्यामुळे ऑपरेशनला काय अण्णा हा म्हणत नाही. त्याच्यामुळे जर काही आयुर्वेदिक उपाय जर कोणाला माहिती असेल तर नक्की कळवा. आणि कसं आहे ना ऑफिसची पण जबाबदारी राहते बरं का, सही झाल्याशिवाय काय एनओसी कोणाच्या हातात देता नाही हे खरं आहे बरं का तितकंच. मग काय अण्णाच्या सह्या वगैरे झालं, एनओसी हातात दिली, पण रिसिव्ह रजिस्टरवरती परत एक सही केली. आणि कसं आहे ना ज्या कामासाठी मी आलतो आपण इथं राहतेला ते काम झालं होतं बरं का आपलं. आणि कसं आहे ना ऑफिसचे ना कर्मचारी ना एक नंबर स्वभाव होता बरं का त्यांचं. 2-5 मिनिटं बोलणं झालं त्याच्यातच स्वभाव माणसाचं ओळखून जातो. चला या, धन्यवाद. दादांना ना भेटून भारी वाटलं होतं. पण त्याच्यानंतर प्रॉब्लेम असा झाला आमच्या मागे एक आणखीन एक उद्योग वाढला होता, कारण निघाले ना गाडी ना पिकअप सोडत होती बरं का. पिकअप काय घेणं हो म्हणलं आता लई लांब जाण्या परत वापस येण्यापेक्षा ना राहते ना एका गॅरेजवरती आम्ही गेलो होतो बरं का. तिथं म्हणलं काय प्रॉब्लेम लगेच फाइंड आउट करून क्लिअर करून घेऊ म्हणलं. चाल मग पेट्रोल म्हणजे एकदा ना मी स्वतः राऊंड मारून पाहतो, मग नंतर आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह करू म्हणतो तुमचं काय जेव्हा असेल ते. मग राऊंड मारून आलेच नंतर फिटर म्हणे इथं ना स्पार्क प्लग गेलेला आहे म्हणे बरं का, तेवढा चेंज करावा लागतो म्हणे. साहेब म्हणलं काय अडचण नाही, घ्या बदलून आता, त्याशिवाय काय पर्यायच नव्हतं म्हणलं. आणि कसं आहे ना सगळ्या योगाच्याच गोष्टी बरं का, गाडी काय बंद पडणं, गॅरेज काय जवळ असणं, हे ना चांगल्या कर्माचेच फळं समजतो मी तर. कधी कधी अडचणी येतात हो, त्याला सोल्युशन पण येणं म्हणजे नशिबाचाच वेगळा आपल्यासोबत नाही का. तर कसं वाटलं आजचा ब्लॉग नक्कीच कमेंटमध्ये कळवा. रामकृष्ण हरी.